हॅलो सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। तर इथं माझी चालली होती संध्याकाळची आरती करायचं आणि हा गावाकडचाच व्हिडिओ आहे। तर गावाकडे गेल्यानंतर आमचा गुगल पिन नंबर भेटलेला होता, कारण तिकडचंच आम्ही ॲड्रेस दिलता त्यामुळे, आणि इथं आले होता। तर तोच तुम्हाला मी दाखवत होते। आणि चला म्हटलं त्याचबरोबर देवाची आरती करून होईन आणि देवाला थँक्यू पण म्हणावं, कारण ते देवापासूनच सर्व काही गोष्टी घडतातच। तर आणि चाललं होतं दिवाबत्ती करायचं माझं काम, आणि मी सोनूला त्याचबरोबर दाखवत पण होते की बघ माझा गुगलचा पिन नंबर आलेला आहे, असं तिला दाखवत होते मी। आणि हा आहे मुंबईमध्ये आल्यानंतर। तर ह्यांना म्हटलं तुम्ही तुमच्या शुभ हाताने माझं हे खोला पिनचं, मला माहीत नाही, फर्स्ट टाइम करते। आणि चला मग काय पाहूयात। मला तर काहीच माहित नाही। आता हा काय करायचं असतं ह्याचं? अच्छा, दाखवायचं का? ते दाखवलं तर चालतं का? बघू दे, नाही दाखवते मी, पाहिलं व्हिडिओमध्ये ना। नाही कोण नाही काढत विडत, तसं काढताच येत नाही कोणाला। धन्यवाद, तुमच्यामुळे झालं। हा काय देऊ, मोबाईल पाहिजे का? मला वाटलं माझा हात पाहिजे। हाय हॅलो फ्रेंड, नमस्ते। सारिका जाधव चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। आणि हा व्हिडिओ तसा थोडासा खास आहे, थंबनेल पाहिलंच असेल तुम्ही, आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आला असाल तर थँक्यू सगळ्यांनी माझ्या चॅनलला एवढं सगळं सपोर्ट केल्यामुळे, आणि तुमच्या सपोर्टमुळेच आज इथपर्यंत मी पोहोचली आहे। फायनली आपला कुठे गेला तर पाहू शकताय गुगलचा ॲडसेन्स पिन आलेला आहे फायनली। आणि हे आल्यानंतर आपल्याला इथून पुढं जे काही आपली यूट्यूबची इन्कम म्हणजे होणार आहे ते आपल्या अकाउंटवर येऊन पोचणार आहे। ते हे आपल्याला पिन वगैरे त्याचा कोड वगैरे दिलेला असतो याच्यामध्ये। तर हे माझं फायनली येऊन पोचलं होतं, 2-4 दिवस झालं गावीच। आणि आम्ही गेलो होतो आता सुट्टीला, तर त्यावेळेस हे आम्हाला भेटलेलं। तर चला मग सांगते तुम्हाला। त्यावरती व्हिडिओ काढायला थोडं लेट झालं, आणि मध्यंतरी आपला चॅनल मॉनिटाईज झाला होता, तर तो पुन्हा डिमॉनिटाईज केला गेला माझा। आणि काही असे व्हिडिओ होते डबल टाकलेले, तर मी पुन्हा ते सर्व व्हिडिओ डिलीट केले आणि पुन्हा मॉनिटाईजसाठी अप्लाय केलेलं, आणि ते माझं झालेलं सक्सेस। आणि त्याच्यानंतर $10 कंप्लीट झालेले माझे। त्याच्यानंतर आपल्याला हा गुगलचा ॲडसेन्स पिन भेटलेला आहे फायनली, आणि ह्याचीच वाट पाहत होते मी। परंतु माझा आता 4-5 दिवसापूर्वीच चॅनल मॉनिटाईज झालेला, पिन यायच्या 4-5 दिवसापूर्वीच, कारण माझे ऑलरेडीच $8 होते, आणि पुन्हा डिमॉनिटाईज केल्यामुळे पुन्हा ते लवकर $2 कंप्लीट झाले। $10 झाल्यानंतर तो आपल्याला हा पिन भेटतो, किंवा त्याचे कमी असले तरी पण भेटतो, पण माझा भेटला हा फायनली। आणि हा व्हिडिओ आता तुम्हाला शेअर करत आहे मी। याचा मी ॲड्रेस गावाकडचा दिला होता, कारण की परमनंट जो ॲड्रेस आहे तो आमचा गावाकडचा आहे, त्यामुळे मी गावाकडचाच ॲड्रेस दिलेला आहे। इथं काय आपण चेंज वगैरे करतो रूम वगैरे, आणि त्याच्यामुळे जो परमनंट आहे तोच ॲड्रेस द्या सगळ्यांनी। तिथं परत तुम्हाला डबल ॲड्रेस वगैरे द्यायची जरूरत पडत नाही। तर अशा पद्धतीने हा आपला पिन गावाकडे आला होता, आणि त्याच्या निमित्ताने पण गावी गेलतो, आणि भरपूर काय होतं त्याच्यामुळे पण गेलो होतो। तर कशी वाटली गावाकडची व्हिडिओ ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि खरंच खूप भारी वाटतंय, आणि कारण गुगलने माझा हा पिन लवकरच पाठवला। नंतर दुसऱ्यांदा मॉनिटाईज झाल्यानंतर लगेच माझा हा गुगल आलेला आहे, गुगलचा पिन नंबर। तर खरं तर पहिलं तर यूट्यूबवाल्यांना मी खरंच खूप खूप धन्यवाद, आणि माझे जे व्ह्यूअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांना पण खूप खूप धन्यवाद, माझे व्हिडिओ पाहतात त्या। यूट्यूबची सांगायचे म्हणलं तर माझी जर्नी खूप म्हणजे खूप स्ट्रगलिंग आहे, कारण ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं त्याच्यानंतर मला काहीसुद्धा माहीत नव्हतं, म्हणजे काहीच माहीत नव्हतं। साधं मी यूट्यूब चॅनल स्वतः खोलला पण नव्हता, आणि काहीच नाही, ह्यांनी मला खोलून वगैरे द्यायला मिस्टरांनी माझ्या, आणि मी माझे मुलींचे वगैरे व्हिडिओ असे टाकत राहिले। खूप छान रिस्पॉन्स आला, आणि खूप छान यूज वगैरे येत होती।
आणि सबस्क्राईब पण लवकर कंप्लीट झाले होते. आणि माहीत नव्हतं असं त्यावेळेस पण पहिल्यांदा माझं पूर्ण चॅनल डिलीट झाला आणि मी न डगमगता न हे करता पुन्हा एकदा उभा राहिले आणि मागच्या वर्षी मी हा चॅनल पुन्हा एकदा नवीन चालू केला. त्याच्यानंतर मला थोड्या पहिल्या ज्या चुका झाल्या होत्या त्या मी नंतर नाही केल्या आणि पुन्हा सुरू केलं. पण तरी पण आणखी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, यूट्यूबच्या नसतील त्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये, तर त्यांनी पुन्हा एकदा माझा डिमॉनिटाईज केलेला चॅनल डिमॉनिटाईज केला किंवा त्यांनी पूर्ण डिलीट नाही केला. आणि त्यांनी मला 3 महिन्याची वॉर्निंग दिलेली, जे व्हिडिओ आहेत तुमचे रिपीट केलेले ते व्हिडिओ तुम्ही डिलीट करून टाका आणि पुन्हा डिमॉनिटाईजसाठी अप्लाय करा. मी तसंच केलं आणि पुन्हा अप्लाय केला. पण पहिलेच माझे $7-8 काहीतरी असे झाले होते आणि ते डॉलर माझे तसेच राहिले. आणि पुन्हा अप्लाय केल्यानंतर लवकरच माझ्या आत्ताच एवढ्यातच माझा मोनेटाईज झाला आणि लगेच पिन पण आला. तर खूप भारी वाटत आहे, कारण आता हा पिन आलाय याचा अर्थ असा आहे की आता आपण एकदम युट्यूबचे व्हिडिओ वगैरे काढायला एकदम परफेक्ट आता म्हणजे काढू शकतो. आता आपले स्वतःचे व्हिडिओ वगैरे कंटेंट देऊ शकतो आणि छान आता म्हणजे फक्त पिन टाकून आपण आपल्या अकाउंटमध्ये जे पैसे येणार आहेत ते काढू शकतो. असं म्हणजे फायनल झालेलं आहे. पण इथून पुढेही आहे की आपल्याला चुका करायच्या नाही, तर चॅनल कधी पण आपले डिलीट होत असते. तर हे एक टेन्शन असतंच एका युट्यूबरला. अशा पद्धतीने माझी एकदम स्ट्रगलिंग लाईफ या युट्यूबवरची आहे, खूपच जास्त आहे. अशी माझ्यासारखी तर कुणाचीच नसेल. काहींना महिन्यात 2 महिन्यात सगळं सक्सेस होतं, पण माझं असं नाही. मी कंप्लीट 3 वर्ष झटत आहे युट्यूबला, फक्त हा पिन येण्याची वाट पाहत होते. फक्त आणि फक्त गुगल हा पिन येण्यासाठी मी इतकं प्रयत्न केलेला आणि फायनली तो आला आहे. तर सगळ्यांचे धन्यवाद. त्याच्या पहिलं मी माझ्या मिस्टरांना खरंच खूप धन्यवाद करते, कारण आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत आज पोहोचले आहेत. ते आता ड्युटीला गेलेत. तसे तर जास्त व्हिडिओमध्ये येत नाहीत ते आणि चालतंय असंच, येतीलच हळूहळू. सवय नसते ना कॅमेरासमोर यायची, मला पण नाही आहे एवढी, तरी पण मी आपलं काहीतरी करण्याची इच्छा आहे मला. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत असते की घरात बसून आपल्याला दुसरं काहीच करू शकत नाही. मी माझ्या मुलांची लाईफ दाखवेल, माझी दाखवते किंवा असंच आपलं दाखवत असते व्हिडिओ. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओमध्ये काही नसतं, रेसिपी वगैरे असतात हेच, बाकी काही नसतं. असं कसे असतात माझे व्हिडिओ, तुम्ही नक्की पहा. आणि आत्ताचे नवीनपेक्षा माझे जुने पण व्हिडिओ खूप छान आहेत, ते पण नक्की पहा. इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग्स वगैरे केलेल्या ते पण आहेत, खरंच खूप मस्त व्हिडिओ आहेत. तर मी म्हणते म्हणून नका माझे व्हिडिओ पाहू, तुम्ही नक्की चॅनलला एकदा भेट द्या, मग तुम्हाला कळेल की कसे आहेत आपले व्हिडिओ. लोकांना कसले पण व्हिडिओ आवडतात, त्यापेक्षा खूप छान आणि खूप मस्त असे माझे व्हिडिओ आहेत. एकदम पूर्ण फॅमिली पाहू शकते असेच आपले व्हिडिओ असतात. बाकीच्यांसारखे भांडण वगैरे असं काही एक नसतं आणि ते आपल्याला कधी करायचं नाही आणि का दाखवायचं पण नाही. आपली फॅमिलीमध्ये चांगलं हॅप्पी आनंदी असेल ह्याच गोष्टी दाखवायच्या आहेत. आपल्या मुलांबरोबरच्या, आपल्या सासू सासरे, माझ्या घरातले, माझी सख्खी बहीण, सख्ख्या जावा, आम्ही दोघीजणी आहोत. आमच्या दोघींचे असे मला व्हिडिओ दाखवायचे आहेत किंवा आमची फॅमिली व्हिडिओ आहेत. तर शक्यतो लोकांना भांडणाचे वगैरेच आवडतात, फॅमिलींचे असे भांडणं वगैरे असतात ते आवडतात, पण आपल्याला ते आवडत नाहीत भांडण वगैरे बिलकुलच. तर आपले कारण संस्कारच नाही आहेत ना तसे, त्याच्यामुळे असे छान छान व्हिडिओ आहेत आपले. तर नक्की तुम्ही एकदा माझ्या व्हिडिओला व्हिजिट द्या. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ खरंच खूप मोठा होत आहे.